ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल ट्रेडर बनण्यासाठी आणि यशस्वी ट्रेड मारण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी इम्पॉर्टंट असतात. पहिली गोष्ट म्हणजे टार्गेट पॉईंट, सेकंड स्टॉप लॉस आणि सगळ्यात मुद्द्याचं म्हणजे परफेक्ट एंट्री. तर यातले 2 असे पॉईंट ते म्हणजे टार्गेट पॉईंट आणि स्टॉप लॉस. हे 2 आपण कसे निश्चित करावे जेव्हा आपण एंट्री घेतो ते आज आपण बघणार आहोत आणि ते पण एकदम सोप्या भाषेमध्ये. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे बँक निफ्टीच्या डेमो चार्टवर, जो मी ह्या रफ वहीमध्ये ड्रॉ केलेला आहे. तुम्ही बघू शकताय वरती मार्केट जे आहे ते 42,000 वर आहे बँक निफ्टीचं. त्यानंतर मी खाली ड्रॉ केलेलं आहे 42,000, 41,700, 41,400. त्या पद्धतीने खाली जे सपोर्ट आहे तो आहे 40,800 पर्यंत. हे मार्केट आपण जर बघितलं तर आपल्याला दिसेल की मार्केट सध्या तरी बिअरिश डायरेक्शनला आहे. पहिल्या ज्या 3 कॅन्डल आहेत त्या 3 कॅन्डलने 42,000 ची लेवल तोडलेली नाहीये, तर तो आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स म्हणून इथे शो करतो. त्यानंतर तुम्ही बघू शकताय 41,700 ची जी लेवल आहे ती सुद्धा आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स म्हणून बनलेली आहे. मार्केट जवळपास 42,000 पासून 40,800 पर्यंत खाली आलेलं आहे. त्यानंतर थोडंसं मार्केट कव्हरअप झालंय. कव्हरअप झाल्यानंतर परत एक कॅन्डल मोठी खाली आली आणि नंतर मार्केट वरती गेलंय. तर आपण चार्ट पॅटर्नचे जे आपल्याला चार्ट पॅटर्नचं माहितीच आहे. तर बघू शकता हा एकदम सिम्पली डब्ल्यू पॅटर्न बनलाय. डब्ल्यू पॅटर्न याचा अर्थ काय? डबल बॉटम. डबल बॉटम बनलेला आहे. आपण बघू शकता हा पहिला बॉटम आणि हा दुसरा बॉटम. आणि इथे जे ह्या कॅन्डलने ना ब्रेकआउट दिलाय. म्हणजे जवळपास 41,200 च्या वरती, म्हणजे 41,200 किंवा 250च्या आसपास ह्या कॅन्डलने ब्रेकआउट दिलाय. ब्रेकआउट दिलाय याचा अर्थ काय? आता आपल्याला इथे चान्स आहे की आपण इथे ट्रेड एंटर करू शकतोय. आता आपण इथे ट्रेड एंटर केला कारण की आपल्याला इथे ब्रेकआउट भेटला आहे. ब्रेकआउट भेटल्यानंतर ट्रेड इथे आपण एंटर केल्यानंतर आपल्याला आता स्टॉप लॉस आणि टार्गेट काय लावायचे ते आपण बघणार आहोत आणि ते कसे लावणार ते पण बघणार आहोत. त्याच्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचंय, ज्या कॅन्डलने ब्रेकआउट दिला आहे त्या कॅन्डलचा जो लो दिलेला आहे, त्या कॅन्डलने जो लो बनवला होता तो लो व त्याच्या ज्या मागच्या कॅन्डलने जो लो बनवलाय तो तुमचा राहील स्टॉप लॉस. जेव्हा तुम्ही एंट्री घ्याल तेव्हा तुम्हाला बघायचंय, आता बँक निफ्टी चालू होती 42,000 पासून 40,800 पर्यंत आली, बरोबर. आणि ज्या कॅन्डलने ब्रेकआउट दिलाय तो जवळपास 41,200 पर्यंत दिलाय. तर आपण एंट्री जो घेऊ तो 41,200च्या ॲट द मनीवर घेऊ. म्हणजे थोडक्यात बँक निफ्टीचा आपण एक कॉल बाय केलाय 41,200 वर. तो कॉल बाय केल्यानंतर आपला त्याचा जो स्टॉप लॉस असेल तो असेल ब्रेकआउटची जी मागची कॅन्डल व ती कॅन्डल आहे त्याचा जो लो पॉईंट आहे तो लो पॉईंट आपल्यासाठी स्टॉप लॉस राहील. त्यानंतर तुम्हाला जर टार्गेट घ्यायचं असेल तर टार्गेट तुम्ही कसं घ्याल, त्याच्यानंतर आपण थोडं मागं बघायचं आहे. मागं तुम्ही बघू शकताय जे रेजिस्टन्स लेवल आहेत आपल्यासाठी, ही पहिली रेजिस्टन्स लेवल आहे जी 41,700 ची, जी मी ड्रॉ करून ठेवली आहे. त्यानंतर 42,000 ची रेजिस्टन्स लेवल आहे जी मी ड्रॉ करून ठेवली, ती आपल्यासाठी सेकंड रेजिस्टन्स लाईन असेल. तर ब्रेकआउट दिल्यानंतर तुम्ही ट्रेड एंटर कराल. त्यानंतर तुम्हाला स्टॉप लॉस तर समजलाय, तुम्हाला स्टॉप लॉस कसा लावायचा. जी मागची कॅन्डल असेल त्याचा जो लो असेल त्या लो पर्यंत तुम्ही स्टॉप लॉस लावू शकता. आणि तुम्हाला थोडी जास्त रिस्क घ्यायची असेल तुम्ही त्याच्या ज्या मागच्या 1-2 कॅन्डल्स आहेत त्यांनी जो लो बनवलेला आहे तिथपर्यंत तुम्ही जवळपास असं समजा तो स्टॉप लॉस तुम्ही लावू शकताय. म्हणजे त्याच्या खाली जर गेला तुमचा तुम्ही जी एंट्री घेतली आहे तो ट्रेड एक्झिस्ट होऊन जाईल आणि तुमचा लॉस जो असेल तो बुक होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला टार्गेट कसं घ्यायचंय, जो पहिला रेजिस्टन्स आहे तो तुमचं पहिलं टार्गेट असेल. आणि जर तुम्हाला जर वाटलं, कॉन्फिडन्स असेल की मार्केट अजून पण बुलिशच जात आहे, तर तुम्ही जे तुमचा सेकंड रेजिस्टन्स जो काढून ठेवलाय तिथपर्यंत तुम्ही टार्गेट अचीव करू शकताय आणि तुम्ही थांबून ते सेकंड टार्गेट सुद्धा अचीव करून प्रॉफिट बुक करू शकताय. जेव्हा तुम्हाला वाटतंय की मार्केटने कन्फर्म ब्रेकआउट दिला आहे त्याच्या नेक्स्ट कॅन्डलला तुम्ही ट्रेड एंटर करू शकताय. ट्रेड तुम्ही केव्हा एंटर करा, जेव्हा ब्रेकआउट भेटेल त्या कॅन्डलचा जो हाय असेल त्या हाय, तो हाय जी नेक्स्ट कॅन्डल त्या हायने जर तोडला तर तुम्ही ट्रेड एंटर करा बायसाठी. बायसाठी एंटर केल्यानंतर तुम्हाला सिम्पली स्टॉप लॉस आणि टार्गेट कसं लावायचं ते तुम्हाला आता एकदम सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलंय. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय की आपण ट्रेड एंटर केल्यानंतर तुम्हाला स्टॉप लॉस व टार्गेट पॉईंट कसा लावायचा आहे. मित्रांनो, मी तुम्हाला हे एक एक्झाम्पल सांगितलं आहे. असंच तुम्ही चार्टमध्ये तुम्हाला जे जे पॅटर्न्स दिसेल, ज्या ज्या पॅटर्नच्या ठिकाणी तुम्हाला ब्रेकआउट झालेला दिसेल तिथे तुम्ही एंटर करून त्या लेवलनी स्टॉप लॉस व टार्गेट पॉईंट लावू शकताय. ज्या हिशोबाने मी आता इथे तुम्हाला रेजिस्टन्स काढून दाखवलाय, हा माझा पहिला रेजिस्टन्स आहे, हा जो आहे हा सेकंड रेजिस्टन्स आहे. त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या चार्टवर ऑब्झर्वेशन करून त्या प्रकारे रेजिस्टन्स काढू शकताय आणि सपोर्ट देखील काढू शकताय. तुम्ही जर समजा तुम्हाला वाटतं की सपोर्ट तोडलाय तर तुम्ही स्टॉप लॉस सुद्धा तो लावू शकताय.
कोणता पण ट्रेड एंटर केल्यानंतर टार्गेट आणि स्टॉप लॉस लावणं खूप गरजेचं असतं. त्याच्याने जर समजा मार्केटमध्ये मोठी बूम आली, तर तुमचा जो तुम्ही कॅपिटल लावलेलं असतं ते झिरो होत नाही, ते तुमचं अकाउंट झिरो होत नाही. तर त्याच्यासाठी टार्गेट आणि स्टॉप लॉस लावणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि ते केव्हा कोणत्या ठिकाणी योग्य लावलं पाहिजे ते सुद्धा खूप गरजेचं असतं. त्याच्यासाठी आपल्याला सपोर्ट व रेझिस्टन्स हे खूप इम्पॉर्टंट असतात. तर तुम्ही सगळ्यात आधी ट्रेड करण्याच्या आधी सपोर्ट आणि रेझिस्टन्स काढून घ्यावा असं माझं मत आहे. रेझिस्टन्स काढल्यानंतर तुम्हाला सोपं असं होऊन जातं, की तुम्ही टार्गेट जे आहे, ते टार्गेट तुम्हाला काढायची गरज नाही पडत किंवा बघायची गरज नाही पडत. जो रेझिस्टन्स आहे, तोच तुमचा टार्गेट म्हणून तुम्ही बघू शकताय आणि तिथं गेल्यानंतर तुम्ही तुमचा ट्रेड बुक करू शकताय आणि तुमचा प्रॉफिट बुक करू शकताय. तर ह्या एकदम सोप्या पद्धतीने आपण आज टार्गेट पॉइंट कसा काढायचा व स्टॉप लॉस कसा लावायचा आपण कोणत्या पण ट्रेड घेतल्यानंतर ते आज आपण बघितलं आहे. जर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, तुम्हाला याच्यातून काही शिकायला भेटलं असेल, तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.